मित्रांनो, तुमचा रिझ्यूमे परफेक्ट आहे असं तुम्हाला वाटतंय, पण तुम्हाला माहीत आहे का रिक्रुटर त्यात पहिल्यांदा कोणत्या 3 गोष्टी चेक करतो? तर माहीत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर मित्रांनो, रिझ्यूमे हा आपला आयडेंटिटी आणि जॉब प्रोफाईल दर्शवतो. जर तुम्ही इम्पॉर्टंट पॉईंट मिस केले असतील तर रिझ्यूमे शॉर्टलिस्ट होण्यास प्रॉब्लेम होतो. तर चला जाणून घेऊया कोणत्या त्या 3 गोष्टी आहेत ज्या रिक्रुटर चेक करतो. तर पहिली गोष्ट आहे फर्स्ट इम्प्रेशन, म्हणजे रिझ्यूमे डिझाईन अँड फॉर्मॅटिंग. म्हणजे आपला रिझ्यूमे हा क्लीन, सिम्पल आणि प्रोफेशनल असला पाहिजे आणि त्यामध्ये फॅन्सी फॉन्ट्स टाळा, कारण हे रिक्रुटरला अनसॅटिस्फिकेशन पोहोचू शकतो. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते म्हणजे स्किल्स अँड कीवर्ड सेक्शन. जॉब डिस्क्रिप्शनमध्ये एक्झॅक्ट कीवर्ड वापरा, कारण हे ATS फिल्टर पास होण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे हा एक टूल असतो जिथे रिझ्यूमे शॉर्टलिस्ट होतात. जर रिक्वायरमेंटनुसार तुमचे कीवर्ड्स अवेलेबल नसतील तर रिझ्यूमे शॉर्टलिस्टमधून मिस होऊ शकतो. आणि तिसरा इम्पॉर्टंट पॉईंट, एक्सपिरियन्स आणि प्रोजेक्ट सेक्शन. तुम्ही केलेले ॲक्च्युअल काम दाखवा. प्रोजेक्ट्स किंवा इंटर्नशिपमध्ये काय केलं ते स्पेसिफिक लिहा. फक्त प्रोजेक्ट नेम आणि शॉर्टमध्ये डिटेल ॲड केले असतील तर ते टाळा, कारण प्रोजेक्ट डिस्क्रिप्शन हे खूप मॅटर करतं. त्यामुळे तिथे बॅड इम्प्रेशन पडण्याचे जास्त चान्सेस असतात. तर या गोष्टी टाळा, कारण रिझ्यूमेमध्ये डिझाईन नाही तर क्लॅरिटी महत्त्वाची आहे. आणि ह्या 3 गोष्टी नक्की चेक करा आणि तुमचा रिझ्यूमे परफेक्ट बनवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.